इकडे स्वामींची प्रतिमा आहे, जे आश्चर्य आहे कारण की जेव्हा ती आपल्याकडे यायची ना तेव्हा तिची एवढी काही श्रद्धा नव्हती. भेटल्या कारण त्याने स्कॅन केलं पैसे म्हणजे भेटल्या. बॅगा पॅक झाल्या. माझे पप्पा खूप करतात असतात तर गुरुवारी मठात वगैरे जातात. उद्या निघतोय फिरायला जायचं असलं की जरा मजा वाटते. सो ती सगळी हवा खेचली जाते. अन माद गुंडलू. हाय श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार, स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये. बाहेर चाललोय, यायला कदाचित लेट होईल म्हणून सेफ साईड अरूचं दूध कॅरी करते. तर ते गरम केलं होतं ना, थोडं गार करते आणि मग बॉटलमध्ये भरते. स्टीलची बॉटल सुद्धा आहे पण ती मशीन मध्ये नाही लावलेली, म्हणजे अशी हाताने क्लीन केली आहे. आता मशीन मध्ये क्लीन करतो आम्ही प्रॉपर, ते नाही केलेलं म्हणून मी त्याच्यात भरत नाहीये. तर ते व्यवस्थित थंड होते मग मी या बॉटलमध्ये भरेन. केस मी सुट्टे ठेवलेले, वरून खाली आले तेव्हा मी म्हंटल आज केस सुट्टे ठेवते. पण आता जेव्हा मी 5-10 मिनिटच झाली आहेत बघते आरशात तर असं वाटतंय की एक क्लचर लावावा, कारण की नाही राहणार मॅनेजेबल, म्हणजे अशी नाही राहिलेली ती, ड्राय पण झाली आहेत एकदम. सो मी क्लचर कॅरी केलेला आहे, तो लावते. आणि आता अरू सोबत असतो ना त्याच्यामुळे सतत असं करायला किंवा ती सावरायला मला वेळ पण नाही मिळणार, त्याच्यामुळे मी सरळ शिस्तीत क्लचर लावते. गुंडरू ए माझे गुंडू, अन माद गुंडलू. हाय. आईंच्या साड्या दिल्या होत्या ड्राय क्लिनिंगला, कुमार आणायला गेला झाल्या असतील तर, पण झाल्या भेटल्या. प्रॉब्लेम काय झालेला त्याच्याकडनं ती पावती हरवली, पण आय गेस भेटल्या कारण त्याने स्कॅन केलं पैसे म्हणजे भेटल्या. काय बाबू लागलं काय? ते ड्रॅगन फ्रूट गेली तोंडात. खाल्लीच ड्रॅगन फ्रूट आजीने आणलं. माझ्या आईला आणि आमच्या काक्यांना आमच्या घरी बोलवलं होतं. दुःखाचं चहा प्यायला बोलवतात. 1 वर्ष कंप्लीट झालं ना त्याच्यानंतर आली आई माझी. पहिल्या वर्षभरात तिला बोलवून ती काय आली नाही. आता पप्पांचं श्राद्ध झाल्यानंतर मग माझी आई आणि माझ्या काक्या त्यांना सगळ्यांना घरी बोलवलं होतं आपल्या, आणि त्यांचा थोडा पाहुणचार केला, म्हणजे असं करतात सो दॅट इथून पुढे ते आपल्या घरी आरामात येऊ शकतात. भेटल्या. काल प्रांजलीचा फोन आलेला की मॅडम उद्या आमच्या घरी पूजा आहे. त्यांनी नवीन घर बांधलंय तर त्याची आज सत्यनारायण पूजा आहे. तिने जेवायलाच बोलवलेलं, फक्त कालच नाही त्याच्या आधी पण जेव्हा पप्पांचं माझं श्राद्ध होतं मी घरी गेलेले तेव्हा ती घरी भेटायला पण आलेली. अरूला, माझ्या आईला, काकी पण आलेल्या, प्रांजलीची आई पण आलेली. तेव्हा पण पर्सनली आमंत्रण दिलंय की जेवायलाच या. म्हणजे त्या आघोटीचं जेवायला बोलवत होत्या मला, त्यांची मुलगी मानून. आघोटीचे लाडू पण त्या घेऊन आल्या होत्या. तर आग्रहाचं असं आमंत्रण दिलं. आम्हाला ऍक्च्युली पूजा नाही करायची. आमच्या कुटुंबामध्ये एक आजोबांची डेथ झाली, त्याच्यामुळे आम्हाला अशी देवपूजा करायची नाहीये सध्या. पण तिने फार आग्रहाने बोलवलंय त्याच्यामुळे आम्ही तिला भेटायला म्हणून चाललोय. घर बघून येऊ, त्यांना सगळ्यांना भेटून येऊ. आणि नवीन घरासाठी म्हटलं काहीतरी आपण त्यांना गिफ्ट घेऊया. काय घेऊ, काय घ्यायचं, विंडचिम घ्यायचं, काय घ्यायचं तर म्हटलं घड्याळ घेऊया. केस खूप महत्वाचे असतात, पण जर ते नाही चांगले राहिले तर वाट लागते. काय करू शकतो, काहीतरी करायला पाहिजे उपाय. एक ऑइल आहे घरी, कॅरेट सीड ऑइल, खूप दिवसांपासून लावायला मला मिळालेलंच नाहीये, पण आज मी करणार आहे तो uपाय. उद्या बघूया केस कसे होतात. आज रात्री ऑइल मसाजिंग करून झोपेन मी आणि उद्या केस धुतल्यानंतर बघूया की बेटर आहेत का कसे आहेत ते. चला पोहोचलोय आपण, चला. मस्त दिसते, छान दिसते. हाय. हॅलो. घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी ब्लॉग केला नव्हता, पण आता त्यांच्या घरी आले तर हक्काने ब्लॉग करते. छान दिसतंय, मस्त. काकांनी मला ब्लाउज पण शिवून दिलेला, छान दिसतंय. थँक्यू. छान घर पण सुंदर झालंय. अभिनंदन. थँक्यू फॉर कमिंग. मोस्ट वेलकम. आणि ना मेन म्हणजे मला सांगायचं आहे की इकडे स्वामींची प्रतिमा आहे,
जे आश्चर्य आहे, कारण की जेव्हा ती आपल्याकडे यायची ना तेव्हा तिची एवढी काही श्रद्धा नव्हती, पण आमचा अधून विषय व्हायचे. मी तिला बोलले विश्वास ठेवून बघा, आणि आता मी इथे आली आहे ना आणि तिथे मला फोटो दिसते. माझे पप्पा खूप करतात असतात, तर गुरुवारी मठात वगैरे जातात. तर बुधवारी काका मठात जातात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुला होता की नाही विश्वास? ऍक्च्युली पुण्याला गेले ना कॉलेजला, तेव्हा एक मुलांनी गिफ्ट आली स्वामी समर्थाची. मग माझ्या टेबलला काहीच नव्हतं, मग ते स्टडी करताना तेच मग घरी पण तेच झालं. असं असं ते आम्हाला सोडलं आणि तो चाललाय मीटिंगला. त्याची मीटिंग आहे क्लायंट सोबत. ॲक्च्युली ती बाहेरच्या बाहेरच उरकून मग पुढे आम्हाला थोडीशी खरेदी पण करायची होती, पण ते काय जुळून नाही आलं. तर ते जे क्लायंट होते त्यांना ठरलेल्या टायमापेक्षा थोडा लेट झाला. मग आमचं सगळं पुढचं वेळापत्रक बिघडलं आणि मारू पण चिडचिडला होता गाडीमध्ये. त्याच्यामुळे मग आम्हाला ड्रॉप केला त्याने आणि तो गेला आता क्लायंटच्या मीटिंगसाठी. आमचं काय आहे ते अजून आम्ही आता उद्या बघू. पहिले केस वरती बांधले. हे ते ऑइल आहे न्यूडचं कॅरेट सीड हेअर ऑइल. लावून बघायचं आहे. आय एम रिअली एक्सायटेड फॉर इट. 8:15 वाजलेत. अरूला भरवते, माझं पण जेवण उरकून घेते, मग रात्री झोपताना मी हे लावेन. उद्या बघूया कसा रिझल्ट येतोय. आय एम रिअली एक्सायटेड फॉर द रिझल्ट, कारण की रिव्ह्यूज खूप छान होते ॲमेझॉनवरती. न्यूडचं हे कॅरेट सीड हेअर ऑइल आपल्या केसांना नरिशमेंट प्रोव्हाइड करतं, केसांना शायनी आणि बाउन्सी बनवतं आणि अगदी मुळापासून केसांना एकदम मजबूत बनवतं. मेन म्हणजे हे पॅराबेन फ्री आहे. न्यूडचं हे कॅरेट सीड हेअर ऑइल केसांना दाट बनवतं, केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतं. भारत, इजिप्त, ग्रीस, फ्रान्स, चीन अशा अनेक देशांमध्ये अगदी पूर्वांपार कॅरेट सीड हा घटक अरोमाथेरपीसाठी वापरला जातो. निसर्गतःच या तेलाचा pH बॅलन्स्ड आहे आणि यात हार्मफुल केमिकल्स नाही आहेत. कॅरेट सीड्स व्हिटॅमिन ए आणि ई ने समृद्ध असतात, त्यामुळे स्प्लिट एंड्स, हेअर ब्रेकेज, डॅन्ड्रफ या सगळ्याला आळा बसतो. कॅरेट सीड हेअर ऑइल मध्ये आपल्याला मिळतात कॅरेट सीड्स, ऑलिव्ह, आल्मंड, सनफ्लावर, व्हीट जर्म, भृंगराज, सेसामे अँड कॅस्टर ऑइल्स, कॅरेट सीड्स, ब्राह्मी अँड ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट्स, व्हिटॅमिन ई. आल्मंड, सनफ्लावर आणि ऑलिव्ह केसांसाठी किती जास्त फायद्याचं आहे हे तर आपण जाणतोच. भृंगराज, तीळ, कास्टर ऑइल ह्याचा सुद्धा खूप जास्त फायदा होतो केसांना दाट आणि काळेभोर करण्यासाठी, स्प्लिट एंड्सच्या प्रॉब्लेमला अडवण्यासाठी. ब्राह्मी आणि कोरफड हे तर आपण मेहंदीमध्ये वगैरे सुद्धा टाकून लावतो केसांसाठी. खूप चांगलं असतं, खूप फायदेशीर असतं. आणि व्हिटॅमिन ई सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल की व्हिटॅमिन ई ने सुद्धा केसांमध्ये एक छान शाईन येते आणि केसांच्या वाढीसाठी खूप मदत होते. तर हे सगळे घटक न्यूडच्या या कॅरेट सीड हेअर ऑइल मध्ये आहेत. वास पण अगदी सुरेख आहे याला, म्हणजे एकदम तीव्र नाहीये, डोक्यात नाही जात, मंद मंद असा वास आहे. अरोमाथेरपीमध्ये वापरतात म्हटल्यानंतर ती क्वालिटी तर असणारच. खूपच सुदिंग वाटलं ज्या क्षणी मी वास घेतला. रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटं केसांना मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण केस धुवू शकतो. पॅकेजिंग, त्यात खरेदी बाकी होती, त्यात व्हिडिओ बनवून रेडी ठेवायचे होते मला ॲटलिस्ट 1-2, त्यात अरूला बघा. त्या सगळ्यामुळे आज थोडीशी माझी धावपळ झाली, थोडीशी चिडचिड पण झाली आणि खाण्यापिण्याकडे हलकंसं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे जरा डोकं धरलं होतं माझं. पण आत्ता जेव्हा मी तेल लावतेय त्या वासानेच मला खूप छान वाटतंय आणि अप्लाय केल्यानंतर खूप रिलॅक्स्ड फील होतंय. थोडा तरी थकवा माझा निघून गेल्यासारखं वाटतंय. आता मस्त एक झोप घेते छान आणि उद्या सकाळी हेअर वॉश करून बघूया. मला खूप गरज आहे शायनी, सिल्की, स्मूथ हेअरची. बघूया कॅरेट सीड ऑइलने मला तसे हेअर्स मिळतात की नाही. या व्हॅक्यूम स्टोरेज बॅग्स मी ऑर्डर केल्या होत्या मिशोवरून. तर या काहीशा अशा रिसीव्ह झालेल्या आहेत. मला तर हीच साईज माहीत होती, अजून मोठी छोटी असेल तर मला काही कल्पना नाही. मी पहिल्यांदाच ह्याचं यूज करते आहे. हे मी ऑलरेडी माझे कपडे पॅक करून व्हॅक्यूम सील करून घेतलेले आहेत. ह्याने काय होतं, या बॅग्सनी जागा आपल्याला कमी लागते. म्हणजे हेच कपडे ठेवायला बॅगेत जास्त जागा लागली असती, पण आता हे व्हॅक्यूम सील केले त्याच्यामुळे बॅगेमध्ये ह्याच्यासोबत आपण अजून पण सामान भरू शकतो. त्याच्यासाठी हे बेसिकली आहे. सो आपली झिपलॉक बॅग कशी असते तशा पद्धतीने इथे
पॅकिंग असतं, तर हे नॉर्मली ओपन होतं. मग ह्याच्यामध्ये कपडे भरायचे. मी भरून घेते, मग पुढे मी तुम्हाला सांगते कसं करायचं. कपडे भरून झालेले आहेत. आता ही जी बॅग आहे ती आपल्याला अशी टाईट करायची आहे, पण ते अशी तर होणार नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला हे असे क्लिप्स प्रोव्हाइड केले जातात. तर ही जी क्लिप आहे ना ती इकडे टाकायची, अशी अडकते आणि मग ही अशी सरकार ओढायची. सो ते टाईट होतं. हवं तर 2 वेळा तुम्ही ओढू शकता. बघा ही क्लिप ह्याच्यामध्ये बसली आहे. ओके, आता ही अशी सरकार ओढायची, मग हे 2 जे आहे ते असे एकत्र टाईट होते. ओके, हे टाईट झालं. आता हे जे झाकण आहे ते इथे असं लावलेलं होतं. ओके, हे खोललं. आता आपल्याला काय करायचं आहे, हा पंप पण भेटतो आपल्याला सोबत, तर तो इथे आपल्याला घट्ट अटॅच करायचा आहे. असं गोल गोल फिरवून इकडे. हे बघा, हा अटॅच झाला. आणि आता नॉर्मली अशी असं करत राहायचं आहे. सो ती सगळी हवा खेचली जाते, बाहेर काढली जाते. आता तुम्ही बघताय हळूहळू जी आतली जी हवा आहे ती सगळी निघून चालली आहे. सो असं करत राहायचं. जितकं टाईट तुम्हाला व्हॅक्यूम प्रेशर हवं आहे तितकं तुम्ही क्रिएट करायचं. बघा मी इतकं क्रिएट केलेलं आहे, इतकं बास आहे. आता मी हे काढते आणि याच्यावर लगेच आपल्याला ते गोलवालं झाकण लावून टाकायचं आहे घट्ट. शुभ सकाळ मंडळी. केस धुतले. काल रात्री मला असली भन्नाट झोप लागली म्हणून सांगू, खूप भारी गाढ अशी झोप लागली मला. आणि मी कितीतरी दिवसांनी म्हणून तेलाची चंपी केली असेल, किती महिन्यांनी. खूप भारी वाटलं मला, प्रचंड. म्हणजे मला खूप गरजेची होती ती झोप आणि ती मला भेटली. सकाळी मी आता हेअर वॉश केले, जरा वेळ फडकं बांधून ठेवलंय, थोड्या वेळाने बघते. कालच्यापेक्षा आज खूप चांगलं दिसत आहे. काल एकदमच रफ वाटत होते, आता जरा त्याच्यामध्ये असं वाटतं की जान आहे केसांमध्ये. फ्लॉन्ट करायच्या लायकीचे झालेत आता. अजून थोड्या वेळाने प्रॉपर सुकल्यानंतर जरा ब्रशिंग वगैरे केल्यानंतर बघूया. कुमार इकडे पॅकिंग करतोय, माझी पण चालू आहे. सगळी मेस आहे रूममध्ये, जाऊ देते नंतर बघते मी. आता आरू खाली आहे सध्या, मला बाकी पण कामं आहेत. बाय. ती प्लेट खाली घेऊन ये खाल्ल्यानंतर. म्हणजे उद्या आम्ही निघतोय. बॅग भरण्यामध्ये, शॉपिंगमध्ये जे राहिलं होतं ते खरेदी करण्यामध्ये, थोडीशी एक पार्लर व्हिजिट पण झाली. त्या सगळ्यामध्ये वेळ गेला. तर तुम्हाला केस दाखवणं राहून गेलं, बट छान झालं केस, एकदम मस्त. शाईन तुम्ही बघून घ्या स्वतःच. हे बघा, खूप शायनी झाल्यात, मस्त सिल्की झाल्यात. आता जर मी केस मोकळे सोडून फ्लॉन्ट केले तर मला पण काही इश्यू नाही वाटणार आणि ते खूप इझिली मॅनेजेबल झाले. बघा, न्यूडच्या कॅरेट सीड ऑइलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. डू बाय. मला आवडले, रिझल्ट तुमच्या समोर आहे. बॅगा पॅक झाल्यात. पसारा बघू नका. आरू खेळत होता आणि त्याला जर खेळ दिलं नसतं तर त्याने आम्हाला पॅकिंग मध्ये खूप लुडबुड केली असती. ही माझी एक बॅग आहे, कुमारची केबिन बॅग मला वाटतं इकडे कुठेतरी आहे. आणि ओके तिकडे आहे कोपऱ्यात. येस. सो येस, उद्या निघतोय. फिरायला जायचं असलं की जरा मजा वाटते, कारण का तेच रुटीन मधून जरा ब्रेक मिळतो. सो भेटूया पुढच्या ब्लॉग्स मध्ये.